फलंदाजीसाठी अर्ना11 फुगाव दाखल झालेला आहे। महत्वाची मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळेल। आता पाहूया काय होईल या मॅच मध्ये, कोण जिंकेल। 6 ओव्हरची असणारी मॅच आपण पाहतोय आणि माझ्या बरोबरीने किशोरजी कोकरी सुद्धा जुडले गेलेले आहेत। उद्या या मैदानामध्ये आयुषी आरोही 11 विरुद्ध सिया आरव 11 पहिला सामना हा होणार आहे। दुसरा सामना स्ट्रॉंग बॉईज विरुद्ध श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी यांचा सामना होईल। तिसरा सामना श्री मरियाई वांगणी विरुद्ध श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 हा संघ सामना असेल। त्यानंतर श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी सुपर 12च्या मॅच आहेत आणि त्यांच्या विरोधात आई सासाई वाली तुलसी फायटर हा सामना असेल। त्यानंतर ओम फायटर हिटर्स या जिंकेल त्यांच्याबरोबर खेळेल। वैष्णवी 11 कोलाड हा संघ खेळेल मरियम 11 या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल। उद्याचं टाइम टेबल इकडे घोषित केलं गेलेलं आहे। सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहा, आनंद घ्या। जाऊयात मॅचच्या दिशेने। पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, दिशा दिली आहे, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि ओलांडली सीमारेषा। 4-4-4 चौकार। लो फुलटॉस बॉलवरती अडबा बॅटने खेळत असताना बॅटर पाहायला मिळाला नाही। अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये खेचलाय। प्रमोद यांच्या बॅटमधून आलाय चौकार। यावेळेला थोडस अक्रॉस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नाही सक्सेस झालाय। गोलंदाजांनी कमबॅक केलंय। इकडे डॉट बॉल इकडे येतोय। क्रिकेट हे खेळच असा आहे, दोघांचाही आहे। एकाच्या बाजूने गेला तर नाही आवडत आपल्याला, तो दोघांच्या बाजूने गेला तर आवडतो। कधी बॅटर कधी बॉलर आणि असाच सामना इकडे पाहायला मिळणार आहे आपल्याला। निवी विरुद्ध फुगाव असा एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय। प्रमोद पुन्हा एकदा, तर समोर यश आहेत। बिग हिट टोलावलाय बॉल, थोडासा पुढे केला, ओव्हर पिच होता, त्याचा फायदा घेत असताना सीमारेषेच्या पार षटकार। पाच स्लॉट मध्ये असेल होता। लास्ट सभा फटका खेळला ऋतिकनं। याआधी निर्धाव बॉलला त्याचा प्रेशर घेतलं नाही, दडपण घेतलं नाही। गोलंदाजाने चुकी केली पुढ्यात टाकण्याची आणि अगदी समोर लास्ट सभा फटका प्रमोद मडवियाच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, षटकार आलाय। पहिल्या बॉलवर मोठा फटका, दुसऱ्या बॉलवर गोलंदाजांचं कमबॅक, तिसरा बॉल षटकारामध्ये मारला गेलाय। पाहूया पुन्हा एकदा यश पाटील आणखीन एक, पुन्हा एकदा तेच ओव्हर पिचच केला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं। मोठा फटका खेळला गेलाय। 6 मोठा फटका आला। या वेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याची चुकी केली यश पाटीलनं आणि समोर खेचत असताना प्रमोद मडवियांच्या बॅटमधनं चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। चांगली सुरुवात होते, मोठे मोठे स्ट्रोक येऊ लागलेले आहेत। याच गतीने धावसंख्या आली तर 126 दाखवते 6 ओव्हरला। परंतु क्रिकेट आहे, गोलंदाजांना देखील कमबॅक करावं लागेल। यश प्रयत्न करतात त्यासाठी। प्रमोद पुल करण्याचा प्रयत्न केलाय, योग्य दिशा नाही देऊ शकले। 1 रन तिकडे मिळेल, फिल्डर आलेत। पहिली ओव्हर सुरू असताना 15 पर्यंत ही धावसंख्या गेलेली आहे। सगळ्यांना उत्कंठा लागली आहे, आज कोण क्वालिफाय होणार, ही मॅच कोण जिंकणार आणि त्याची चर्चा देखील इकडे पाहायला मिळते। उद्या खेळताना पाहायला मिळेल। आज जो या मॅच मध्ये जो जिंकेल उद्या खेळेल आणि या मॅच मध्ये जो नाही जिंकणार उद्या येईल इकडे, परंतु प्रेक्षक म्हणून पाहतील। उडवलाय बॉल, टायमिंग नाहीये, फटका फसलाय, इनसाइड आउट खेळायचा होता। विकेट आली आहे, रनही आल्या आणि त्याच्यानंतर विकेटही आली आहे। पहिली ओव्हर संपली, 15 धावा 1 विकेट। होईना महागडे राहिले, परंतु शेवटच्या बॉलवरती त्यानं सलमान सिद्दीकचं काम तमाम केलेलं पाहायला मिळालंय। स्लॉट मध्ये दिला, लालच दिली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। इनसाइड आउट खेळत असताना फटका मिस टाइम पाहायला मिळाला।
डीप मध्ये चांगली फिल्डिंग नितेश पैरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पहिल्या विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. ही बॅटिंग टीम साठी चांगली बाब पाहायला मिळते, परंतु आउट होत आहेत सलमान. ही जमेची बाब बॉलिंग टीमची देखील पाहायला मिळाली आहे. प्रमोद यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. आता यश दाखल झालेले आहेत. दुसरी ओव्हर सुरू होते. नितेश पैर यांनी आज चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवले आपल्या टीमसाठी. निवी एका बाजूला आहे, पुगाव एका बाजूला आहे. रोहा फटका खेळलाय, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय, बॉल हवेत, गोलंदाज तिकडे जात आहेत. हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरतोय. यस, या वेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लॉट मध्ये होता, अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल बॅटवरती येऊ शकला नव्हता, बॉल बराच वेळ हवेमध्ये. त्यानंतर गोलंदाज नितेश पैर बॉलचा पाठलाग करत असताना शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला, जीवनदान मिळालं बॅटर प्रमोदला, जो आघाडीला आलाय. त्याच्या बॅटमधनं या संपूर्ण दिवसामध्ये खेळला जबाब पाहायला मिळाला, त्याला जीवनदान दिलंय. 16 धावा धाव फलकावर. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग साठी. यस यांच्यासाठी सरळ समोर ढकलण्याचा प्रयत्न केवळ केला गेलेला आहे. फिल्डर आहे तिकडे, एक रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, आणि तो सुद्धा रोहा तालुक्यात. रोहा तालुका प्रीमियर लीग अख्खा तालुका एका मंचावर आणण्याचं काम केलंय. 24 संघ मालक आणि अख्ख्या तालुक्यातील खेळाडू. बॅटच्या टोकाला बॉल लागल्या पुढला, परंतु काय याला महत्व नाहीये, रिझल्टला महत्व आहे. सिक्सर. उडा होता की बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून देत असताना प्रमोद पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. षटकार आलाय. चांगली बॅटिंग करतायत प्रमोद मडवी. निरी नागोटण्याचे खेळाडू आहेत. या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले, खाली क्षेत्र निवडलंय. इकडेही चांगलाच रिझल्ट आलाय प्रमोद यांच्या बॅटमधून. 4. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये प्रमोद मडव्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या वेळेला घुसले होते आतमध्ये आणि घुसून मारलं खऱ्या अर्थानं नितेश पैर. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये चौकार प्रमोद मडव्यांच्या बॅटमधून आला. षटकातीला पुढचा बॉल नितेश पैर दाखल झालाय. समोर खेचण्याचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये फिल्डर बॉलच्या खाली, चुकी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. 2 संधी मिळाल्या, 2 कॅचेस सुटलेल्या आहेत, ते सुद्धा आघाडीच्या बॅटरच्या सुटलेल्या आहेत. बॉल चांगला होता, लेंथवर कमी गतीचा बॉल टाकला, त्याच्यामुळे टायमिंग नव्हतं झालं, परंतु सुटलेली कॅच टीमला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल आणि कॅचेस पकडाव्या लागतील. गोलंदाज संधी निर्माण करतात, त्याच्या मागे त्यांची मेहनत असते, रणनीती असते, त्यांना साथ देखील गरजेची असते. चांगला बॉल, सन्मान दिलाय. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, सुरुवातीला नाही म्हटले, मग हो म्हटले, मग शेवटी नाही म्हटले, आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. अर्ना 11 पुगाव संघाची धावसंख्या 1 विकेट माघारी, 28. प्लेची षटक संपुष्टामध्ये आली. 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सलमानवरती जबाबदारी होती. सलमान अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला, परंतु त्यानंतर आघाडीला आलेले प्रमोद मडवी मैदानाच्या आतमध्ये लाजबाब खेळ करत असताना पाहायला मिळाले. 28 झाल्या संघाच्या आणि प्रमोद मडवीच्या एकट्याच्या बॅटमध्ये 9 मध्ये 27 येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग करतायत, एका बाजूने किल्ला लढवलाय, चांगली कामगिरी केली आहे. 28 धावा धाव फलकावर आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये किती धावा अर्ना 11 पुगाव बनवेल, की त्यांना श्री सोनेश्वर निवी संघ रोकेल का, याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर एक वेगळी मजा असते. ऑक्शन असतं, ऑक्शन मध्ये बोली लागणार की नाही लागणार, किती लागणार, आमचा संघ कसा असेल, संघाचा संघ मालक कोण असेल, आमच्या टीमचा कलर कोणता आहे, आमचा हाफ कसा आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. इकडे एक धाव घेतली गेली आहे, धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे.
आमच्या टीममध्ये कोण कोण असेल, आमच्या टीममधील खेळाडू असतील का, आमच्या गावातील असतील का, माझ्या ओळखीचे असतील का, मला टीममध्ये घेतील का, घेतलं तरी बॉलिंग देतील का, बॅटिंग देतील का, या सगळ्या चर्चा होतात. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्या. आणि आमचा हाफ कडक तर नाहीये ना, आणि आमच्या हाफमध्ये काही लूज टीम तर आहेत का, या सगळ्या चर्चा गेली महिनाभर अख्ख्या रोहा तालुक्यात याच चर्चा सुरू असणार आहेत. वेगवान चेंडू पाहिलं मिळाला, बॅट वेगात फिरली आहे, बॉल स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक धाव घेतली, दुसरीचा लगेच कॉल दिला, वा, आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळात षटकार चौकार तर मारणं प्रयत्न प्रत्येक जण करतो, परंतु जेवढे षटकार चौकार महत्वाचे आहेत ना किशोर सर, तेवढे सिंगल डबल सुद्धा महत्वाचे आहेत. आणि ते सुद्धा प्रतिस्पर्धी टीमवर सिंगल डबल्स देखील दबाव निर्माण करतात कधी कधी, आणि ते प्रयत्न देखील तुम्हाला करावे लागतील. तिसरी ओव्हर सुरू आहे, 31 धावा धावफलकावर आहेत. यश, चेंडू लाईन मध्ये नव्हता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडासा अतिरिक्त वेग काढण्याचा प्रयत्न इकडे झाला आणि त्या प्रयत्नात लाईन प्रॉपर नाही मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 32 वरील धावसंख्या आहे. फुगा विरुद्ध निवी अशी महत्वाची मॅच आहे. रोहा स्पोर्ट्सचे आम्ही कौतुक करू, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. स्थानिक चॅनल आहे, परंतु खूप चांगली काम योगेशजी आणि आपल्या सगळ्या टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे. लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव तिकडे मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आणि आपणही एक गोष्ट खूप चांगली केली आहे, आणि प्रत्येक गोष्टात आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, तर आपल्या तालुक्यातल्या माणसांना संधी मिळायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण संधी रोहा स्पोर्ट्सला दिली, त्यांनीही चांगली कामगिरी केली. आपल्या तालुक्यातले कॉमेंटेटर सुद्धा पुढे आलेच पाहिजेत, आणि म्हणून आपण त्यांनाही संधी दिलेली आहे. पहा, ओ हो, वाईट झाले म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न, परंतु इकडे दांडी 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 गुल. यश पाटीलला यष्ट्या दाखवल्या आणि त्या यष्ट्या वाकवण्याची क्षमता यश पाटीलकडे ते दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी यश पाटील मानप्रम वर्षे याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, सोडल्या होत्या यष्ट्यानी, त्या यष्ट्या वाकवल्या मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. यश पाटील एक रोहा तालुक्यातील जनरल ऑलराऊंडर. यावेळेला कॅप्टन संकेत शिंदेने विश्वास दाखवला, प्रामुख्याचं षटक हाताळण्याची संधी दिली. पहिल्या षटकामध्ये प्रभावी मारा आणि आता दुसऱ्या स्पेल मध्ये देखील तो जबरदस्त गोलंदाजी अर्ना 11 पुगाव संघाच्या विरोधामध्ये करत असताना पाहायला मिळाला. ज्या प्रमोदच्या बॅटमध्ये धावा आल्या, त्या प्रमोदला मैदानाच्या बाहेर त्यानं परतवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना मुन्ना पाटील, भुवनेश्वर रोहाचे खेळाडू मैदानात पाहायला मिळाले. मुन्ना, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. इकडे 33 धावा धाव फलकावर, ओव्हर नंबर 3, थोडस नियंत्रण आहे. सूरज पवार ज्यांनी पुरस्कार मिळवला होता मागील मॅच मध्ये लगातारच्या 2 षटकाराचा, तेच आले तिकडे. सूरज बॅटिंग साठी आलेत. पुढचा बॉल यश तयार. यावेळेला आउटसाइड धावसम गोलंदाजी करण्याचा निर्णय, व्हाईट यॉर्करचा वापर त्यानं केला. चांगली गोलंदाजी सूरज पाटील डावकुरे आताचा बॅटरच्या विरोधामध्ये पाहायला मिळाल्या. 2014च्या विश्वकप मध्ये युवराज सिंगच्या विरोधामध्ये श्रीलंकन गोलंदाजांना अशा पद्धतीची गोलंदाजी केली, अगदी त्याच थाटणीची गोलंदाजी सध्याच्या घडीला सूरज पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यश पाटील तयार. सूरज फटका चांगला खेळलाय, समोर उडवण्याचा प्रयत्न, फिल्डर आणखीन एक कॅच सुटते. हो, दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय तिकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. कॅचेस या पकडल्या गेल्याच पाहिजेत, आणि सारख्या सारख्या होणाऱ्या चुका येणाऱ्या कालावधीमध्ये मागात पडू शकतील. 3 ओव्हरचा खेळ संपतोय, 2 विकेट माघारी. 35 धावा धाव फलकावर अर्ना 11 फुगाव.
कक्षामध्ये आणखीन एक आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत. सिया अरब 11 या संघाचे संघमालक सन्माननीय रमाकांतजी मोरे साहेब येथे उपस्थित राहिले. त्यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी कक्षामध्ये करीत आहोत. मी प्रशांतजी मडवे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला तेजसजी नरेश साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील जॉईन व्हा. प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण यथोचित मान सन्मान प्रमुख उपस्थित मान्यवरांचा करीत आहोत. सिया अरब 11 या संघाचे संघमालक यांचा आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी कक्षामध्ये करीत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतोय. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 35 धावा धाव फलकावर आहे. 2 विकेट माघारी परतल्या. पुढचं षटक घेऊन बॉलिंग साठी येत आहेत नितेश पैर, येत आहेत सूरज पवार आणि यश. ओहो, पिक केलाय बॉल, चांगल्या पद्धतीने टोलावलाय मिड विकेटच्या दिशेने, कदाचित परत येणारच नाही एवढ्या लांबवर मारलाय सिक्सर. आतमध्ये एक्झिक्यूट केला, ताकद लावली होती नितीश पैरीच्या विरोधामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल बराच उशिरानं बॅटवरती चेंडू आला आणि तितक्याच लांब पाठवत असताना यश पारंगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यस, डेफिनेटली बोलले होते हा बॉल येईल का, परत आला नाहीये. नवीन चेंडूची मागणी केली गेली, षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन यश पारंग्याच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची टोटल 41 वरती आपल्याला पाहायला मिळतीये. कॅप बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अर्ना 11 पोगा भारतातच सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांचा मालकीचा संघ आहे आणि लाजवाब खेळ देखील पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅक वरती नितेश पैर आपल्याला पाहायला मिळतात. विरजोली गावाला ते बिलॉंग करतात. विरजोलीचा क्रिकेट तर नेहमी चांगलं खेळलंय. आज विश्वास दाखवला गेलाय सोनेश्वर निवी या संघाच्या माध्यमातून देखील. पुन्हा बॉलर तयार. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सला खेळलाय आणि तिकडे फिल्डर आहेत. फटका फसलाय. एक आमंत्रण होतं त्याच बाजूला स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु तिकडे रणनीती होती, सापळा रचला होता त्यांच्यासाठी आणि बॅकफुटला जाऊन खेळले खरे, परंतु फसले आणि कॅचही पकडली गेली. आता असताना आपल्याला पाहायला मिळाले. लालच दिली होती, पॉइंट्स मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. मोठा फटका तर खेळला, परंतु चेंडूला अंतर गाठलं नव्हतं. फिल्डर होते अविनाश सागर. एक चांगला झेल टिपला गेलाय. महत्वाचं बॅटर मैदानाच्या बाहेर परतले. टीमचे कॅप्टन परतल्यानंतर 41 वरती तिसरा धक्का बसला टीम अर्ना 11 पोगाव या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रतीक पाटील मॅन फ्रॉम वेल्सेजचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. कॅप्टन यश पारंगे देखील नागोठणे विभागातील वेल्सेत या गावचे आहेत. अर्थातच नागोठणे विभागातील बरेचसे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये खेळले. विघ्नार्थ वनी असेल या संघामध्ये देखील बरेचसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आपण पाहिले. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये प्रभावी मारा पाहायला मिळाला. नितेश पैर याच्या माध्यमातून देखील कॅप्टनने विश्वास दाखवला, परंतु ज्या वेळेला विश्वास दाखवला त्या वेळेला कामगिरी देखील त्याच पद्धतीची नितेश पैर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 41 धावा, 3 विकेट माघारी. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा नितेश चांगली कामगिरी केली आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा, यष्टीरक्षकाकडे जाणारा, चांगली गोलंदाजी होते. हो, खाली राहिलाय, थोडासा कट देखील केलाय. व्हेरिएशन, मातीच्या खेळपट्टीवर बॉल वळतात आणि ही खेळपट्टी सुद्धा चांगली विचारपूर्वक बनवली आहे, मेहनत घेतली आहे. स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे. पाहूया किती लांबवर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहेत. वाह, आणखीन एक कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे. यश होते तिकडे, त्यांनी पकडलेली कॅच, विकेट आली आहे. रोहा रिक्षा संघटना अध्यक्ष आदरणीय लीलाधरजी मोरे साहेब आणि राष्ट्रवादी उपाध्यक्ष आदरणीय लीलाधरजी मोरे साहेबांचं आपल्या मंचावरती शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपलं रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या रॉयल मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स. विकेटचं पतंग झालं. या वेळेला देखील फिंगर रोल केली होती खऱ्या अर्थानं नितेश पैरनं. जी ओळख आहे त्याची, विरजोली गावाला बिलॉंग करत असताना नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. परंतु आरटीपीएल मध्ये देखील त्याच छाटणीचा खेळ पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ऑन स्क्रीन पाहू शकता.
बॉलवरती फिंगर रोल केली, बॉल बराचसा हवेमध्ये आणि त्यानंतर डीप मिड विकेटला यश पारांगे, यश पाटील होते माफी असावी, यश पाटीलनं लास्ट जवाब कॅच टिपलेला पाहायला मिळाला. विकेटचं पतंग झालं आणि बॅटर देखील मैदानाच्या बाहेर परतले. धावाही कराव्या लागतील. काही कॅचेस सुटल्या परंतु अजूनही म्हणावे तेवढ्या, कारण ज्या पद्धतीची खेळपट्टी आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, धावा पाहिजेत. थोडासा पुढे केला होता बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला जाईल, तिकडे मिक्सफिल्ड होते, बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आला, अचानकपणे बॉल उसळी घेताना पाहायला मिळाला आणि सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. हा चांगला फटका सर्वेश तेलंगे यांच्या बॅटमॅनला लॉंग ऑन मध्ये खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. संकेत शिंदे टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि चौकार 4 धावा आल्या. चांगला फटका समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु आता ही टीम एक मीटिंग घेतली वाटतं, आता कॅच सोडायच्या नाही हा निर्धार केलाय. आणखीन एक विकेट. खासियत पाहायला मिळाली या नितेश यांची. नितेश काय करतायत, वेगात बॉल जास्त टाकत नाही परंतु चांगल्या टप्प्यावर टाकतायत आणि तिकडनं थोडासा बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतायत आणि बॅटर त्यांच्या जाळ्यात सापडतायत. काही कॅच सुटल्यानंतर सुद्धा नितेश विकेट घेतायत ना, या ओव्हरमध्ये 3 घेतलेले आहेत. यस, डेफिनेटली चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तुमच्याकडे वेग असणं तितकंसं महत्वाचं नसतं, तुमच्याकडे टप्पा तुमच्याकडे व्हेरिएशन असणं क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट असतं आणि यावेळेला नितेश फैर यांच्या माध्यमातून तेच पाहायला मिळालं. जाळं आखलं गेलं आणि जाळ्यामध्ये प्रत्येक महत्वाच्या बॅटरला त्यानं फसवलंय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. षटक क्रमांक 4 संपलेत, 45 धावा धावफलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजिंक्य पाटील यांना इन्व्हाइट केलं गेलं. अजिंक्य पाटील म्हटलं की सुरुवातीच्या काळखंडामध्ये जितेंद्र इलेव्हन रोहा अर्थात तेजस नरियाच्या नेतृत्वाखाली खेळला, परंतु तदनंतर निवीला गेला आणि खऱ्या अर्थानं निवीकरांचा झाला. आज निवी गावाला बिलॉंग करत असं नेहमी त्यांचा खेळ लाजवाब पाहायला मिळतो. प्रथमतः प्रामुख्याचं षटक हाताळतात. आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला ते आलेत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, लेंथवर टाकलाय, जाऊ दे आणि डॉट सुरुवात अजिंक्य यांनी केली आहे. चांगल्या टप्प्यावरचा बॉल होता, जाऊ दिलाय बॅटरने, डॉट बॉल आलाय. समीकरण जागेवर आहे, रन करावे लागतील कारण 11 बॉल बाकी आहेत. 45 रन झालेले आहेत पुगाव टीमच्या. यावेळेला वेगात आणि तो देखील खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न, त्याला खेळलं, 1 रन कंप्लीट केली आहे आणि 1 पेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. 46 काही षटकार काही चौकार पुगावला पाहिजेत आणि निवीकर असं म्हणत असतील हीच परिस्थिती कायम राहू देत. 46 धावा धाव फलकावर, 5 विकेट माघारी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दिवस का होईना, या एक दिवस म्हणजे 4ही वर्ष 1 दिवसाची सेवा आपण मला दिलीत आणि याही वर्षी 1 दिवसाची सेवा करायची जी या स्पर्धेची संधी मिळाली त्याबद्दल आपला आभारी असेल. दिशा दिली आहे, बॉल निघाला इकडे फाईन लेगच्या दिशेने, एक आगळा वेगळा फटका खेळला आणि तो जातोय सीमारेषच्या पलीकडे. 4. फटका मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू आला होता, वाट पाहिल्यानंतर फक्त दिशा दिली, दिशा दर्शक तो राहिला मैदानाच्या आतमध्ये. बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल होत असताना 4 धावा मैदानाच्या आतमध्ये मुन्ना पाटील यांच्या बॅटमॅन आल्या. 50 धावा पाहिला मिळत आहेत. मुन्ना जे पोलीस दलात सेवेला देखील आहेत. हा बॉल थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाहीये आणि लेग बाईटच्या स्वरूपातील 1 धाव तिकडे मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 51 वर जाईल ही धावसंख्या. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावामध्ये. रोहा तालुक्यातील क्रिकेट नेहमीच आगळं वेगळं पाहायला मिळतं, मन जिंकून घेणारं पाहायला मिळतं, आयोजनही चांगली पाहायला मिळतात. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर दहावीर चषकासारखी स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबरीने सारसोलीची स्पर्धा देखील खूप वर्ष होते, तिला देखील खूप मोठा इतिहास आहे आणि गेली 4 वर्ष सगळ्यांचं लक्ष या RTPL ने वेधून घेतलं. ओ हो, खडे खडे बॉल मैदानाच्या पलीकडे, 6.
चांगली गोलंदाजी केली. महत्वाचे बॅटर सूरज नेहमी मैदानाच्या आतमध्ये हवी ठरत असताना पाहायला मिळाले आणि त्यांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी केली. सूरजला देखील षटकारानंतर उत्तर दिलंय. मैदानाच्या बाहेर त्यांना परतवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अजिंक्य पाटीलनं लाजवाब गोलंदाजी केली. एक मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये आला जरूर, परंतु तदनंतर विकेट देखील त्यांना मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे. 5 षटकांचा खेळ झालाय. 57 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 57 धावा धावफलकावर अजूनही एक षटक बाकी आहे. मुन्ना पाटील आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानात नीरज बावकर देखील गेलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शेवटचं षटक संकेत आलेत. टीमचे कॅप्टन आहेत संकेत शिंदे, तेच आलेत मात्र गोलंदाजीसाठी. शेवटची ओव्हर आहे. एक टीम कमीत कमी 15 करायचा प्रयत्न करेल आणि एक टीम 15च्या आतमध्ये म्हणजे 70च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न तर त्यांचाही असेल. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु टायमिंग नाही झालाय. विकेट आली. संकेत यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. साठी असणार आहे. काही होऊ देत, आमची यारी आमची एकी अशीच अबाधित राहणार आहे आणि आम्ही चंग बांधलाय रोहा तालुक्याच्या क्रिकेटसाठी एकत्र येण्याचं, आपली मैत्री अबाधित ठेवण्याचं. आणि हे सगळे तुम्ही मित्रपरिवार एकत्र आलात ना, तुमच्यासाठीच होतं, तुमच्या यारीसाठीच हे गाणं होतं. शेवटची ओव्हर आहे. विकेट तर इकडे आली आहे आणि हे सगळे तेजस भाऊ आपल्याला मित्र मिळालेत ना, क्रिकेटनेच दिलेत. 99% मित्र क्रिकेटचेच आहेत आपल्या. त्याच्यामुळे क्रिकेट नाही तर आपल्या आयुष्यात बरंच काही शिल्लक राहणार नाही. क्रिकेटमुळे आपल्याला खूप काही नावलौकिक म्हणा किंवा खूप सारं वेळोवेळी जे मित्र मिळालेत क्रिकेटनेच दिले. तिकडे फटका समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवातीच्या चुका केल्या, परंतु त्यानंतर मधल्या कालावधीमध्ये कॅप्टनने सगळ्यांना फेविकॉल दिले की काय हाताला लावायला. कॅचच सोडत नाहीयेत. लाजबाब कामगिरी, अप्रतिम. त्यांनी पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. याआधी डीपमिड विकेटमध्ये यश पाटीलला कॅच टिपला आणि आता लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फैज चौगुलेने कॅच टिपलेला पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलमध्ये सफलता प्राप्त केली गेली आहे. बॅक टू बॅक विकेट आली आहे. पहा, चुका तर सगळेच करतात, चुकांमधून शिकायचं असतं आणि या टीमने ते केलंय. सुरुवातीच्या चुका झाल्या, कदाचित त्याच्यानंतर मीटिंग घेतली असेल आणि सांगितलं असेल बॉस आता कॅच नाही सोडायच्यात, आणि या टीमने काय कमबॅक केलंय. 8 विकेट गेल्या, 57 धावा. बॅक टू बॅक विकेट सुद्धा घेण्यात संकेत यशस्वी राहिले. टीमचे कॅप्टन आहेत. हॅट्रिक घेतील का इकडे, कारण जो चुकत नाही असा माणूस सापडणार नाही आणि त्याला माणूसही म्हणावणार. जर जो चुकला नाही तर तो दैवच असू शकतो. चुका सगळ्यांकडनं होतात, परंतु त्या चुकांमधून शिकायचं असतं, नव्याने कमबॅक करायचं असतं. जीवन असू देत किंवा क्रिकेटचा खेळ, कमबॅक करावंच लागतं आणि ते कमबॅक मात्र निविने केलंय. परंतु पुगावची धावसंख्या देखील काही कमी नाहीये. उडवलाय बॉल, आल्या आल्या कव्हरच्या क्षेत्रात मारलाय. कितव्या नंबरला, कितव्या ओव्हरला आलेत हे महत्वाचं नाहीये, काय करतात हे महत्वाचं आहे. पट्ट्याने पहिलाच बॉल सिक्सर मारलाय. तुमचा परफॉर्मन्स, तुमचा नंबर चेंज करायला लावतो. कदाचित हा षटकार पुढल्या वेळेला त्यांना 10व्या नाही 7व्या 8व्या नंबरला तरी पाठवतील कदाचित. आणि इकडे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 64 धावा धावफलकावर. काही चेंडू बाकी आहेत. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. जर का एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये आणखी मजा येईल, आणखी मजा येईल. दुसऱ्या डावात ज्या वेळेला मॅच जाईल, रोहा तालुका प्रीमियर लीग पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळाली.
हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. इकडे धावबादची संधी आणि विकेट नंबर 9 आली आहे. विकेट बॉलर्सने चांगली कामगिरी केली आहे आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली आहे. बॉलला वळण देण्याचं काम त्यांनी केलं. धाव संख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 64 वर. 9 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 9 विकेट माघारी परतल्या. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु गणेश ज्यांनी आल्या षटकार मारला ते स्ट्राईकवर आता आलेले आहेत. आदर्श गेले त्यांची साथ देण्यासाठी. 64 धावा धावफलकावर आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व. 4थ्या पर्वात सुद्धा दर्जेदार आयोजन, तेवढंच चांगलं नियोजन देखील पाहायला मिळालंय. हा आणखीन एक बॉल त्याच दिशेने मारलाय. वा 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 गणेश, तुमचे हे 2 षटकार सगळ्यांच्या लक्षात राहतील आणि त्याच्यामुळे बघता बघता धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचलेली आहे. 10व्या नंबरचा बॅटर सुद्धा रोहा तालुक्यातील काय करू शकतो त्यांनी या ठिकाणी दाखवलंय. वा लाजबाब पारी. 70 धावा झाल्यात. विजयासाठी पाहिजेत 71 धावा. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल दुसऱ्या डावामध्ये. ज्यावेळेला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळेल नेव्ही संघ आणि दुसऱ्या बाजूला अर्ना 11 संघ यांच्यातील मॅच पाहायला मिळाली. लगातार 4थी वर्ष मी सगळी कमिटी, तेजस भाऊ तुमची आणि तुमच्या सगळ्या कमिटीचा मनापासून आभारी असेल. लगातार 4थं वर्ष या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबरीने या सगळ्या आयोजन कमिटीचा मनापासून आभारी असेल. उद्या श्रीवर्धनला स्पर्धा असल्या कारणाने मी रजा घेतोय आणि या स्पर्धेला पुढील कालावधीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. हॅलो 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 आणि यानंतरच्या डावासाठी जो आवाज रोह्यामध्ये येऊन विशेष म्हणजे कल्याण, अंडराम, ओहराम, टर्फ या सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऐकता मात्र रोहे परिसरात रायगडात देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ऐकायला मिळतोय. मी आमंत्रित करतोय समालोचक, गीतकार, गायक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व या प्रथमेश ठाकूर सर. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. आदरणीय लीलाधरजी मोरे साहेबांचा सन्मान प्रथमतः आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचे यथोचित मान सन्मान करणं, आपल्या संस्कृतीच्या, आपल्या धर्माला जपणं हे या स्पर्धेनं अगदी योग्य पद्धतीने निभावलंय. बांधिलकी, आपुलकी, माणुसकी जपणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 4 आणि अगदी आपण आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान यथोचित आपल्या मुख्य मंचावरती आपण पार पाडतो. अमित दादा आणि आई खानावळचे प्रोप्रायटर आमचे राजूदादा केरकर आणि त्यांची सुकन्या देखील तिथे जोडली गेलेली आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण आपल्या मंचावरती पार पाडत आहोत. त्यानंतर एक विशेष सन्मान आपल्या मंचावरती आपण करूयात. खरं तर ज्या समालोचकांना मुंबईतून सुरुवात केली, जरूर त्यांची जन्मभूमी जुन्नर असली तरी कर्मभूमी मुंबई आणि महाराष्ट्र राहिली. मुंबई पासून सुरुवात झाली, दुबई पर्यंतचा प्रवास ज्या समालोचकांना केला, मराठी भाषेचा झेंडा 7 समुद्रापार अटके पार ज्या समालोचकांना रोवला, असे आमचे चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. अर्थात रोहा तालुका प्रीमियर लीग म्हटलं आणि जेव्हा जेव्हा ऑक्शन डेट येते आणि त्यापूर्वी आपण जेव्हा तारीख फिक्स करतो तेव्हा चंदू सरांना आपण घेतो आणि दरवर्षीची सर आमची आणि सर्वांची अपेक्षा असते की सरांचे 1 पेक्षा जास्त दिवस हवेत, पण सर दरवर्षी 1च दिवस देतात. पण यावर्षी त्याच्या सुद्धा सर म्हटलेत की पुढल्या वर्षी 2 दिवस देण्याचा प्रयत्न करणार आहेत सर म्हटलेले आहेत. आणि सर पुढल्या वर्षी सर आम्हाला 2 दिवस हवे आहेत तुमचे, कारण का यस आम्ही तुमच्याकडून 7च्या 7 दिवसांची अपेक्षा नाही ठेवत आहोत. आम्हाला आवडेल तुम्ही 7 दिवस आलात तर, बट
एक दिवस नव्हे पण दुसरा दिवस, कारण का पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो आणि सर तुमचा पाहुणचार करता येत नाहीये, म्हणून आमचं म्हणणं आहे की एकचा दुसरा दिवस सर वाढवावा तुम्ही. ही फक्त आमची एक तुमच्याकडे कळकळीची विनंती. 2 दिवसच होतात, यस थोडं डेट आपली पुढे मागे होते. सर व्हेज असाल तर आपण व्हेज आपण पोपटी लावू, पण तुम्ही आम्हाला पुढच्या सीझनला 2 दिवस तरी हवेत सर. बाकी टुर्नामेंटला तुम्ही एक दिवस कमी करावा अशी आमची इच्छा आहे. आणि सर आलात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टुर्नामेंट्स जर कोणी केल्या असतील, अर्थात पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर ओडिसामध्ये सुद्धा गेला, वेस्ट बेंगॉलमध्ये सर सुद्धा गेले, आणि त्याही ठिकाणी जितकी चांगली मराठी सर करतात तितकीच चांगली हिंदी समालोचन सुद्धा सर खूप चांगल्या पद्धतीने आणि खूपच चांगलं करतात. सरांची युएसपी आहे तो म्हणजे बिग 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 सिक्सर आणि ते शब्द सीमारेषाच्या पारचे दांडी गुलचे ते शब्द कानावरती आज राहिले, आणि त्यामुळे आज संपूर्ण दिवस संपूर्ण अर्थात हा RTPLचा वार हा चंदू शेटेंचा वार म्हणून राहिला. यस सर तुम्ही या स्पर्धेसाठी आलात, तुमचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि धन्यवाद सर. तुमचा वेळ हा अमूल्य आहे आणि आम्हाला तो वेळ दिल्याबद्दल. ओ टू कॉम्बॉक्स. सन्माननीय बाळाजी खैरे साहेबांना विनंती, यस आपण अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक सर हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा व श्री प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत RTPL हॅलो हॅलो रोहा तालुका प्रीमियर लीग हॅलो ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आजच्या लीग फॉर्मॅट मधील हा अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. उद्या आपण टॉप 12चा मॅचेस अनुभवणार आहोत, त्यानंतर सुपर 6, सेमीफायनल आणि फायनल. हॅलो आकाश कडव शेड्यूल आम्हाला अपडेट करतील. टॉप 12च्या मॅचेसचं शेड्यूल कसं असणार आहे आपल्याला या ओव्हर नंतर ते अपडेट केलं जाईल. बहुत यार रिव्हर्स शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस चेंडू बॅटचा तितकासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. 1-1 ही परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये श्री सोनेश्वर निवी या संघाचे आपण पाहत आहोत. श्री सोनेश्वर निवी संघाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना 71 करायचा, 33 चेंडू आणि 70ची गरज सध्या या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऋतिकसाठी, हा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. यश पारंगीला आपण पाहतो, ज्या यशनं यापूर्वी अष्टपैलू कामगिरी केली. विथ द बॅट 32, विथ द बॉल 3 विकेट. इक्वल कंट्रीब्युशन त्याने दोन्ही डिपार्टमेंट मध्ये दिलं आणि सध्या तो पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. संघाचं ओझं, जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन सध्या तो लिल्या पेरतोय आपल्या संघाची. तोच सध्या बॉलिंग मार्कवरती कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ही भूमिका त्यानं साकारली आहे. बॅटची हलकीशी काढा लागली आहे. शॉर्ट थर्ड मध्ये असं वाटलं चेंडू जाईल वेगानं, पण विकेट किपरनं अडवला. तत्पूर्वी आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती. व्हॉट फॅन्टॅस्टिक बॉलिंग. खूप सुंदर गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी यश पारंगी ओळखला जातो. जितके चांगली बॅटिंग त्याची आहे तितके चांगली गोलंदाजीला देखील धार आपल्याला पाहायला मिळाली. खेळाच्या पूर्वार्धामध्ये त्याने या मॅच मध्ये जरी आपण पाहिलं तर अवघ्या 10 कुठल्या पण प्रमोद मडवीनं जबरदस्त हल्ला चढवला. दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. वाईड लाईनची गाईडलाईन पाळली गोलंदाज यश पारंगेनं. चांगली गोलंदाजी केली. वारंवार एक लाईन पकडून त्याने गोलंदाजी केली. आणि चंद्रकांतजी शेट्टे सर आपलं मनापासून आभार. खरं तर एक दिवस का होईना आपण या स्पर्धेला दिलात. आणि खास आपण पाहिलं तर मुंबई ते दुबई पर्यंतचा प्रवास प्रत्येक समालोचकाचं हे स्वप्न असतं. पण अगदी आपण पाहिलं तर आज महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्या स्पर्धेला जोडला गेलात. त्याबद्दल सरांचा आम्ही संपूर्ण
षटक क्रमांक पहिलं पूर्ण 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश पारंगेनं फार सुंदर गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला एक ड्रीम स्टार्ट त्याने मिळवून दिला. स्वप्नवत सुरुवात. ऑन साइडला कॅच होता, शॉर्ट पॉइंट ऍक्शनला सुंदर झेल. दुसऱ्या गड्याची कत्तल मैदानाच्या आतमध्ये. सलमान सिद्दीकीने एक विकेट मिळवली. यापूर्वी यशच्या खात्यामध्ये आणि आता सलमानच्या खात्यामध्ये 2 बाई 2 होतं बाई. अगदी आपण पाहिलं तर दोघांनी एक एक विकेट मिळवले. 50-50 हिसाब बराबर. एका धावेवरती 2 गड्यांची कत्तल. श्री सोनेश्वर निवी. त्याचा अंतिम चेंडू पडल्यानंतर कोणत्याही खेळाडूला अनसोल्ड टी शर्ट मिळणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या. सो उद्या शेवटचा बॉल पडण्यापूर्वी आपली अनसोल्डची टी शर्ट प्रियेश पवार यांच्याकडून आपण कलेक्ट करून घ्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या आप्पा मात्रे आम्हाला जोडले जातात. स्कोररच्या भूमिकेमध्ये स्वागत आहे आपलं देखील. ड्राईव्ह करतोय, बॉलर्स बॅक. एअर ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मिड ऑन मधून मागे चालला. आता डीप मधून फिल्डर येतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. मंचावरती आमचे सर्व मान्यवर, अगदी रॉयल मान्यवर आमच्या रॉयल मंचावरून या सामन्याचा आनंद घेतात. मान्यवरांच्या माहितीसाठी सामना आपल्याला पाहायला मिळतो श्री सोनेश्वर नेमी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत अर्थातच अरुणा 11 पुगाव या संघाला. बॅटिंग केली अरुणा 11 या संघाने. प्रथमतः 70 उभारल्या, 9 गड्यांची कत्तल. आणि तसा पाठलाग करताना 71चा पाठलाग करताना आपण पाहतोय पहिल्याच ओव्हरमध्ये 1 विकेट गमावली होती आणि आता 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा धावफलकावरती आणि 2 विकेट इथे मात्र गमावल्या श्री सोनेश्वर निवीनं. अडखळणारा हा डाव अगदी आपण पाहतो. आता तारणहार म्हणून एखाद्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, आमचे पोलीस बांधव देखील या सामन्याचा आनंद घेतात. साहेब स्वागत आपलं देखील. ऑन साइडला टर्न केलंय, स्वागत केलंय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन धन करत चेंडू सीमा पार. हॉटेल R26 चौकार. यावेळेस मात्र काय घडलंय? स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड मॅनचं क्षेत्र निवडलं, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सागरच्या बॅटमध्ये येतो चौकार. अकरा धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलंय. बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉल थेट हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क बाय टॉटे षटकार. बैठकता बसून त्यानं पाठवला मैदानाच्या बाहेर. प्रियेश, व्हॉट अ ग्रेट टायमिंग, बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले पहा. स्क्वेअर अँगल वरनं ऑन साइडला अगदी स्वीप केला आणि थेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक अगदी आमचे तिकडे वाटच पाहत होते आणि त्यांना सतर्कतेचा इशारा दिला. सांगितलं जागते रहो. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट, 17 ऑन बोर्ड. अर्थात निवीचे पाठीराखे ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अज्जू सुद्धा तिकडेच पाहायला मिळतोय. गावचं नाव, गावची टीम म्हटल्यावरती तर मग पाठिंबा पुरेपूर द्यायचा प्रयत्न केला जातो आहे.
आपण पाहतोय रसिक प्रेक्षक, काही जण बाईकवर बसले आहेत, काही जण बाईकच्या बाजूला उभे आहेत, काही जण कॉलेजवरून आलेत, तर काही जण कंपनीमधून आलेत. क्रिकेट आणि क्रिकेटला वेळ. येस डेफिनेटली ऑनसाला कॅच आता पुन्हा एकदा शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये आला. सिंगल मिळेल इथे. येस डेफिनेटली फार वेगानं सिंगल कंप्लीट केली. सिंगल डबलला देखील आता महत्त्व दिलं जाईल, कारण यापूर्वीच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावांची वसुली झाली सलमानच्या विरोधामध्ये. 16 धावा आल्या. जे यश पारंगेनं कमावलं ते मी म्हणेन या ओव्हरमध्ये गमावलं गेलं. व्हेरी फर्स्ट बॉल दोन्ही गोलंदाजाने विकेट मिळवली होती पहिल्या दोन्ही ओव्हरमध्ये, पण त्यानंतर सलमानचं अगेन्स्ट झालेलं आक्रमण, 16 धावांची वसुली झाली आणि आता यश पारंगे पुन्हा कमबॅकच्या शोधात आहे. त्याच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. सागरला देखील ऑन साईडला हाफ ऑफ जॅक. बॉल डीप मध्ये मिड विकेट रिजनला फिल्डर तैनात आहेत, उचलून फेकतील. तत्पूर्वी सिंगल. एका धावेचा अवधी होता. दुसरीचा प्रयत्न पण नाही. प्रेक्षक अगदी आपण पाहिले तर आपल्या स्क्रीनवरती यापूर्वी दाखवले गेले. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय, जे नेहमी गर्दी करतात या स्पर्धेसाठी. आपल्या आवडत्या गावाला, आपल्या आवडत्या खेळाडूला, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. माझ्या गावातील खेळाडू तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खेळतो, त्याला सपोर्ट करणं हे माझे कर्तव्य आणि त्यासाठी ते इथे येतात. ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल चाललाय हवाई यात्रेवरती. येस डेफिनेटली जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चूम अंतर. RTPL पाय टॉटे षटकार. अगदी पर्सनॅलिटी तशीच आमच्या पाटील साहेबांची. 16 का डोला 46 की छाती. फिटनेस वरती नेहमी कार्य ते करत असतात. प्रथम प्राधान्य फिटनेसला. यश पाटील पुढचा बॉल. यश अगदी आपण पाहतोय पारंगे आहे. वाईड लाईन पकडून गोलंदाजी केली जाते आणि वॉलेट डिलिव्हरी का दिली पंचांनी याचं कारण देखील तुम्हाला स्पष्ट करेन मी. कारण जेव्हा फलंदाज अगदी आपण पाहिलं तर 5 इंच 10 इंच 15 इंच 20 इंच जसा तो स्टंपच्या बाहेर येईल तशी ती गाईडलाईन त्याच्यासाठी वाढेल. इथे इक्वेशन पहिल्या लाईनचं किंवा दुसऱ्या लाईनचं ते पाहिलं जाणार नाही. इथे इक्वेशन पाहिलं जाईल की तुम्ही डिस्टन्स किती बाहेर येतात. जर तुम्ही एक पाऊल बाहेर टाकाल तर जी वाईड लाईन तुम्हाला दिलेली आहे तिच्या पुढची तिच्या पुढे एक पाऊलचं डिस्टन्स आहे ते ग्राह्य धरलं जाईल आणि त्यानुसार पंच निर्णय देतील आणि अगदी ॲक्युरेट निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेत. त्रिवेणी संगम पंचांची त्रिमूर्ती भन्नाट कार्य राहिलंय. 99.99 ॲक्युरेट डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलेत. परफेक्शनिस्ट कोणी नाहीये या जगात. लोक देवालाही नावं ठेवतात, पण पंचांची भूमिका ही जबरदस्त राहिली आहे थ्रू आउट द टुर्नामेंट. आतापर्यंत कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी निर्णयावरून झाली नाहीये. हॅट्स ऑफ टू यू. तिन्ही पंचांना सलाम आहे. जबरदस्त कार्य. षटक क्रमांक 3 पूर्ण 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट 28 आफ्टर थर्ड ओव्हर. येणारे आता 18 बॉल आणि विजयासाठी करायचा 43 धावा. चेक सन्मान सन्मान करून घेतोय आपण स्टेजवरती. यस मी हॅलो हॅलो. मंचावरती आपण सन्मान करूया. खरं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले दमदार व्यक्तिमत्व. अगदी आपण पाहिलं तर साहेबांनी फिटनेसवरती भरपूर लक्ष दिलंय. आवर्जून त्या गोष्टी त्यांना आवडतात. सदरक्षणाय कलनिग्रहणाय जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खाकीतला देव माणूस म्हणजे पोलीस आणि पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता नेहमी जनतेच्या रक्षणासाठी हाकेला धावून जाणारे खाकीतले देव माणूस म्हणजे पोलीस आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. पाटील साहेबांचं संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा व प्रमोद शेठ मस्कर आणि संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करू. आपण आलात, आमच्या मंचाची शोभा वाढली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्याचवेळी आमच्या सोबत नेहमी आम्हाला पाठीराखे देणारे पेडवी साहेब आहेत आणि पेडवी साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. क्रिकेट आणि या क्रिकेटवरती पेडवी साहेबांचं प्रेम हे अथोनात आहे. कारण का एव्हरी हॉलिडे नंतर पेडवी साहेबांचा एक स्टेटस आपल्याला पाहायला मिळतो. कुठे ना कुठे
संघ खेळतोय, कुठे ना कुठे पेडवी साहेब क्रिकेटसाठी जातात, म्हणजे सुट्टी मिळेल कधी आणि क्रिकेटसाठी या अर्थात पूर्णपणे झोकून देतात. आपल्या गावची टीम सुद्धा आहे त्यासाठी सुद्धा जातात. 26ला आम्ही नेहमी बोलवतो जानेवारीला, पण म्हणतात की आमच्या गावात प्रीमियर लीग असते. खूप साऱ्या गोष्टी क्रिकेटवरती खूप. आणि तेजस दादासोबत राजू वाघमारे सोबत फिरायला, आणि अर्थात राजू आणि तेजसनी प्लॅन बनवला आणि पेडवी साहेब नाही असं कधी झालेलं पाहायला मिळालं नाही आजपर्यंत, तरी त्यांचा आपण मान सन्मान करतोय. यस, त्यांच्या मान सन्मानासाठी चेंडू सीमारेषा पार जाताना सुद्धा पाहायला मिळाला. आणि ओव्हर करतो कॉम्बॉक्सकडे. What a shot was that. What a beautiful shot. क्या बात है. काय फटका आपण पाहिला. येस, डेफिनेटली शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वात जबरदस्त आणि सुंदर फटका खेळलाय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर ऋतिक शिर्केल आपण पाहतो. नागोठणे परिसरातील कडसुरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि वॉटर पोलो मध्ये स्टेट लेवल देखील तो खेळलेला आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सागरनं 16 बनवल्यात 5 मध्ये आणि ऋतिक थोडा स्ट्रगल करतो तर सुरुवातीला. आता त्याच्या बॅटमध्ये धावा चांगल्या आहेत. 17 बॉल 37 ची गरज. 18 बॉल मध्ये 55 होताना या मैदानावरती आपण पाहिल्यात. त्यामुळे 17 बॉल मध्ये 37 का होऊ शकत नाही. त्यांनी केलं तर आपणही करू शकतो. ही भावना उराशी बागून आता मैदानामध्ये चांगला खेळावं लागेल. बराचदा फलंदाज मॅच बॉल साठी मुद्दामून डिले करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण तो लकी आहे किंवा तो बॉल लवकर बाहेर जातो या गोष्टी मनामध्ये असतात. पण आता जो बॉल दिला त्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. 17 बॉल 37. ऑन साइडला खेळला. यावेळेस फटका चांगल्या गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर पोहोचलेत वेगानं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगलने धावफलक पुढे. 35 धावा फलकावरती आपण पाहतो. रिक्वायर्ड रेट 13.50. 13.50च्या सरासरीनं आता धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. येणाऱ्या 16 बॉलमध्ये विजयासाठी 36 ची गरज. ऑन साइडला पुन्हा एकदा घुटना टेक और ये विकेट टेक. एका क्षणासाठी असं वाटलं की षटकार जाईल की काय, पण उंच भरपूर गेला आणि लांबी तितकी चेंडूला मिळाली नाही. आणि त्या अनुषंगाने डीप मध्ये चांगला झेल त्या क्षेत्ररक्षकाने टिपला आणि फलंदाज झाला फेल. षटक क्रमांक 4 सुरू होतं आणि या 4थ्या षटकामध्ये चांगले फटके येत होते, पण त्या मोठ्या फटक्यांवरती पूर्णविराम लावला गेलाय आणि विकेटचं पतन आपण पाहतोय. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये 3रा श्री सोनेश्वर निविला. कॅमेरामॅन दीपला आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण नेहमी प्रशंसा करायचो आर्या कोस्तेकरची, त्यानंतर प्रणयला आपण पाहिलं, प्रणवला, त्यानंतर अल्केशची आपण देखील भरपूर प्रशंसा केली. पण कुठेतरी दीप मागे पडत होता. पण आज दीपनं ज्या प्रकारे कॅमेरा वर्क केलाय, आता नक्की दीप कॅमेरा वर्क करतोय की प्रणव करतोय की अल्केश काय कळत नाही, कारण इतकं दमदार कॅमेरा वर्क. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही सराव जर एखाद्या गोष्टीचा चांगला कराल तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. ऑन साइडला यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर नाहीयेत. फायदा उचललाय असते तरी फरक पडला नसता. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. हॉटेल 26 सिक्सर. एक्केचाळीस धावा पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41. आणि आता अजूनही येणारे 14 बॉल आणि विजयासाठी 30 करायचे. 14 बॉल 30चं इक्वेशन. ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. जे रुआ स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत. आदर्श सरळेकरला आपण पाहत आहोत.
त्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे, पण आज ती बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली नाही. तो अटॅकिंग इंटेंट जो त्याचा नेहमी आपण पाहतो तो पाहायला मिळाला नाही, दाखवावा लागेल. थांबलाय, ओ मग काढ, प्रयत्न केलाय, चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये, आता पाहिलं जाईल, जाच पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेक करतायत कंट्रोल रूम मध्ये, रोआ स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाईल. आता साइड अँगल, बॅट्समन पुढे गेलेला आहे, बॅट हवेत आहे आणि थोडं पाठी, आणि बॉल स्टंपला लागलेला आहे. येस, आउट आहे. येस, टेक्निकल रूम कंट्रोल रूम मधून डिसिजन आपण पाहतोय, फलंदाज बाद आहे. कंट्रोल रूमला थेट प्रेक्षकांशी जोडलंय, क्या बात आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त RTPL मध्येच पाहायला मिळतील. थेट कंट्रोल रूमला जोडलंय ते प्रेक्षकांशी. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यश येतोय, यश पाटील. बिगिट करण्याचा प्रयत्न, आदर्श सरळेकरण मात्र आता कमबॅक करून दाखवलाय. एक चोरटी धाव इथे मात्र आपण पाहतोय, दिवसा ढवळ्या या एका धावेची चोरी झाली आहे फार बेगानं. सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वरती. अप्पा मात्रे आम्हाला सांगतात 42 42 धावा धावफलकावरती आहेत. 71चा पाठलाग करायचा आहे. 42 धावफलकावरती लागलेल्या आहेत. 12 बॉल 29 ची गरज. 29 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 12. 12 बॉल 29. बारा बॉल 29 ची गरज. मॅच मध्ये सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त रंगलाय सामना. पहिल्या 4 ओव्हर मध्ये 42 झाल्यात. 4 गड्यांची कत्तल आणि आता उर्वरित 12 मध्ये बनवायच्यात 29. 29 रिक्वायर्ड फ्रॉम 12. बॉलिंग मार्क मध्ये आता जबाबदारी दिली आहे सर्वेच्या खांद्यावरती. एका बाजूने यश पाटील, दुसऱ्या बाजूने निकेत मुंडे. काय करतील या मॅच मध्ये हे पाहणं मात्र आता गरजेचं असणार आहे. 12 बॉल 29. करो या मरो, डू ऑर डाय सिच्युएशन दोन्ही संघांसाठी. 12ला 29 हवात. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झालेली सांगता मैदानाच्या आतमध्ये. खेळातील प्रत्येक चेंडू नवा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जिंकण्यासाठी तुम्ही तयार राहायला हवात. हा संघर्ष कोण जिंकेल, कोण मारेल बाजी या मॅच मध्ये हे पाहायचंय. गोलंदाजांचा राहील बोलबाला की फलंदाज लावतील चौकार षटकार. 11 बॉल
29ची गरज. हेल्दी एज बॅटची शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. डॉट बॉल नंतर एका धावेला महत्व आहे. धाव ना धाव आता या मंचावरती महत्वाची असेल, या मैदानावरती फार महत्वाची असेल. 10 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज आहे. दडपण तुमच्यावरती नाही, समोरच्या संघावरती आहे. फक्त तुमचा आत्मविश्वास मोठा असायला हवा. कोण मोठ्या आत्मविश्वासाने खेळेल मैदानामध्ये, कोण मारेल बाजी, येणारे 10 चेंडू सांगून जातील. 10 बॉल 28ची गरज. निकेत मुंडे ऑन स्ट्राईक. मुंडेनं मारलाय ऑन साइडला, बॉलला पाठवलाय हवा यात्रेवरती. तुमचा फटका आवाज करत नाही तर तो परिणाम करतो आणि निकेत मुंडेला माहित होतं ही वेळ आहे परिणाम दाखवण्याची, त्यानं लगावलाय. आउट ऑफ द पार्क. हा येतोय पायटॉटे षटकार. अगदी मैदानात वादळ उठवण्याची ही खरी वेळ होती. निकेत मुंडेनं तर हेरलं आणि पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढवला. यावेळेस मुंडे आता मात्र डॉट बॉलची समाप्ती. सर्वेश तेलंगे सांगतोय मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. इथे चांगली गोलंदाजी करण्याचं स्वप्न मी देखील पाहिलंय. माझ्यामध्ये ती धमक आहे, ताकद आहे, व्हेरिएशन्स माझ्याकडे देखील आहेत. षटकार लगावल्यानंतरचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, हे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल तेलंगे. मुंडेसाठी हा बॉल देखील हवा यात्रेवरती. खेळपट्टी कोणती असो, खेळ तुमचा आहे. आत्मविश्वासानं फटका मारा. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवण्याची क्षमता तुमच्यामध्ये, आणि ते मुंडेनं हेरलं. ताकद दाखवली, बलशाली, शक्तिशाली, शक्ती प्रदर्शन करणारा ठोकलाय षटकार. सबसे स्टाईल हटके भावाची, सगळ्यात वेगळी स्टाईल या निकेत मुंडेची आहे आणि त्यानं आक्रमणाला सुरुवात केली आहे. ऑन साइडला खेळायचा होता. या 2 मोठ्या फटक्यांनी जणू काही मॅचची हवा काढली की काय, पण आता गोलंदाजांना देखील कस लावावा लागेल. पोलीस अधिकारी पवार साहेबांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम महाराष्ट्र पोलीस. अगदी आपण पाहतोय आज खाकीतील देव माणूस आपल्या मंचावरती विराजमान झालाय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपल्याला विचारण्याची सुरुवात करतील. आज या मंचावरती, या प्लॅटफॉर्मवरती जो मोठे फटके खेळेल, जो मोठ्या फलंदाजांना बाद करेल, त्याची चर्चा या रोहा तालुक्यामध्ये केली जाईल. 6 चेंडू 16 धावांची गरज आपण पाहतो या मॅच मध्ये. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आणि प्रेक्षक देखील आता आवर्जून या सामन्याचा आनंद घेत आहेत. रंगलाय सामना. येणारे 6 बॉल 16 धावांची गरज. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांतजी पवार साहेब आपल्या मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य तुम्ही बघू नका. स्वतःच्या हाताने कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य स्वतः लिहा. कोण भविष्य लिहिणार, कोण मारणार बाजी या मॅच मध्ये, कोण जिंकणार सामना, प्रश्नांची उत्तरं दडली आहेत 6 बॉल मध्ये. बॉलिंग मार्क वरती आदर्श सरळेकर. फिरकी पट्टू आहे, बोटांची जादू आता त्याला दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल. सरळेकरला आता मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. 5 चेंडू 15 धावा, काहीतरी कर भावा, आणि जर केलंस तर आज रोहा तालुक्यामध्ये होईल तुझी हवा. 5 बॉल 15 विकेटचा विचार केला तर 9 गमावले होते पूर्वार्धामध्ये ते अर्ना 11 पुगाव संघानं. त्यामुळे विकेटच्या आधारावरती 14 धावा देखील चालतील येणाऱ्या 5 मध्ये. 5 बॉल 15ची गरज. विकेटच्या आधारावरती 14 धावा देखील चालतील. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. आदर्श बॉलिंग मार्कवर. 5 बॉल 15ची गरज असताना बिहाइंड विकेट मी कौतुक करेन विकेट किपरचं, की बॉल हातात गॅदर केला होता पण त्याने हात पुढे दाखवला, की जेणेकरून फलंदाजाला वाटेल की बॉल मागे गेलाय, ते धाव घेण्याचा प्रयत्न करतील आणि रनआउटची संधी मिळू शकते. अगदी नाही ते मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. दोन्ही संघ सांगतायत की हम यहाँ पर इतिहास रटने नहीं रचने आए. कोण इतिहास रचेल या मैदानावरती, कोण मारेल बाजी टॉप 12 मध्ये. 4-15
4 बॉल 15ची गरज असताना आदर्श सरेकरच्या फिरकीची जादू मैदानावरती बिखरली आहे आणि चांगली गोलंदाजी तो करतोय. यापूर्वी काय घडलंय, यापूर्वी माझ्या हातून काय झालंय मला माहित नाही, पण आता मात्र मला चांगला खेळ करायचा आहे. आता प्रेझेंट टेन्स मध्ये मला चांगली गोलंदाजी करायची आहे. भविष्य काळात काय येणार आहे ते मला माहित नाही, भूतकाळात माझ्यासोबत काय झालंय ते मला लक्षात नाही, पण आता ऍट द मोमेंट माझ्या संघासाठी चांगलं प्रदर्शन करणं माझ्या हातात आहे आणि हातातली जादू बोटात आणत असताना चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल 14ची गरज, विकेटच्या आधारावरती 13 चालतील. स्मॅश केलाय, फटका चांगलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू देखील सीमापार ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा षटकार. चालतील. संधी आणि सूर्योदय दोन्ही साम्य गोष्टी आहेत. उशिरा येणाऱ्यांना या कधी पाहायला मिळत नाही, पण यावेळेस मात्र आपण पाहतोय काय घडतंय खराब फिल्डिंग आउटफील्ड मध्ये आणि ते मात्र आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या एकवटल्या किती तर 2. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज, 5 तर बनणार नाही. चौकार आला तर सामना गमवावा लागेल, म्हणजे ठोकायचा आहे तो गोल्डन षटकार. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. 1 चेंडू 6 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. सामना कोणी जिंको कोणी हारो, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये, या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची आहे. 1 बॉल 6 धावांची गरज. अंगावरती शहारा आणणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. आणि आता आपण पाहतोय प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा शेवटच्या बॉलसाठी. 1 चेंडू 6 धावांची गरज. इथे काय घडलंय? चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप, चौकार गेलाय, पण सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच अर्णा 11 पुगाव या संघानं. बाल बाल बचे, एका धावेनं सामना गमावलाय. आता झेल जरी सुटला तरी देखील आनंद या चेहऱ्यांवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. हीच सर क्रिकेटची मजा आहे. एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला दुःख, एका बाजूला दुःख तर दुसऱ्या बाजूला आनंद. आनंदी झाले जिंकलेले, दुःखी झाले ते परास्त झाले, ते एन्जॉय करतायत कारण त्यांचा खरं तर मॅनेजमेंट खाली हा संघ जिंकलाय. नो डाऊट या सामन्याच्या सामनावीराकडे आपण वळतोय. गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवले, फिल्डिंग करताना 3 झेल टिपले, फलंदाजी करताना 9 बॉल मध्ये 21 धावा ज्या खेळाडूनं बनवल्या. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये दमदार कंट्रीब्युशन राहिलं. ऍज अ बॅट्समन, ऍज अ